अकबर बिरबल कथा नक्की पहा. बोलून चालून गाढवच. बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुकी आली की तो मधूनच तंबाखूची चिमट तोंडात टाकून बराच वेळ ती चगळत असे. एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सायंकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालला असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने 2-4 वेळा केले. बिरबलाला टोमणे देण्याच्या हेतूने बादशाह म्हणाला, बिरबल, बघितलंस ना, तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावित नाही. तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, अहो ते बोलून चालवून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार. बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशाह फारच केविलवाणा झाला. रेग लहान झाली. अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेग मारली आणि बिरबलाला विचारले, ही रेग पाहिलीस? ही रेग लहान करायची पण पुसायची नाही. जमेल तुला? बिरबलाने एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेगेकडे पाहिले. थोडा विचार केला, पटकन खाली वाकला. रेगेशेजारी दुसरी लांब रेग मारली आणि म्हणाला, झाली की नाही महाराज तुमची रेग लहान? बादशहा चकित होऊन पाहतच राहिला. अधिक चतुर. बिरबलाच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने 2 प्रश्न बिरबलाला विचारले. पंडित, खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल, ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित, सर्वात उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणता? बिरबल, पोटभर खायला, अंगभर घालायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, घालायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, खाविंद, मला वाटले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने बिरबल अधिक चतुर आहेत.